अजिबात परवडणारा नाहीये आणि संजू आपल्याकडे पर्याय सुद्धा नाहीये. एकतर सरकारी नोकरी गेलेला माणूस, बँक लोन देणार सुद्धा नाही, म्हणून मग असा प्रायव्हेट फायनान्सर. बरं, आपला प्रोजेक्ट त्या गंधेंना आवडला होता, ते इन्व्हेस्ट करायला तयार झाले, पण कुठली तरी अडचण आली म्हणून ते नाही बोलतायत. म्हणून मग या पठाणकडून पैसे घ्यायचे, त्यात हा जमिनीचा सौदा उद्याच व्हायला हवा. गंधेंचे पैसे येणार पुढच्या आठवड्यात, म्हणून हा सावकारी पाश. सोपं नाहीये काय, काहीच सोपं नाही हो. नुसता स्ट्रगलच लिहिलाय तुमच्या नशिबात, आणि ह्या सगळ्याला कारणीभूत मी आहे. संजू, तुला किती वेळ सांगितलं तोच विषय नको म्हणून. संजू, 4 दिवसांचा प्रश्न आहे, 4 दिवसात देतील गंधे पैसे. फक्त त्या 4 दिवसांचं व्याज जर माझ्या खिशाला परवडतंय की नाही ते बघायचं होतं. पण संजू, कुठल्याही परिस्थितीत ती जमीन जाऊ द्यायची नाहीये मला. परीक्षा आहे, परीक्षा. परीक्षाच आहे, तुमची बी आणि माझी बी. तुझी परीक्षा आहे नाही का उद्या? पण माझ्या आत्ताच पोटात डबरा पडलाय, असं नुसतं गुडगुड गुडगुड होतंय बघा. अगं संजू, तू नको टेन्शन घेऊ, तुझा अभ्यास छान झालाय. हा, अभ्यास तर झालाय, पण असे चित्र विचार येतात डोक्यात. म्हणजे मी हॉल तिकीट विसरले तर, नाहीतर माझ्या पेनातली शाई संपली तर, अहो मी रस्ताच विसरले तर, बाबो असेच विचार येतात बघा. अगं याला एन्झायटी म्हणतात. परीक्षेच्या आधी शरीराला आराम मिळायला हवा, मेंटली असं फ्रेश असायला हवं, म्हणून श्वासांचे व्यायाम असतात. आणि तुला माहिती आहे संजू, तू करशील, आय नो. आणि एक्झाम हॉलला सोडायला मी आहे ना सोबत तुझ्या भाषेत ऍज अ कंपनी. सत्य आहे बघ. पठाणचा फोन एवढ्या रात्री? हॅलो, बोला ना. नाही, अहो पण एवढ्या सकाळी नाही, मी दुपारी वगैरे आलो तर चालणार नाही का? ठीक आहे, येतो हो. अहो काय झालं, तो पठाण पैसे देणार आहे ना? देतोय, पण त्याने 10च्या आत बोलवलंय. त्याला वसुलीसाठी जायचंय कुठेतरी. हा, मग त्यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं? संजू, उद्या तुझ्या आयुष्यातली महत्वाची परीक्षा आहे, आणि मला तुझ्यासोबत यायचं होतं, राहायचं होतं. अहो त्यात काय एवढं? हा उद्याचा तर नुसता पेपर आहे. आयुष्यातल्या ह्याच्यापेक्षा लई मोठ्या मोठ्या परीक्षा मी पास झाली, कारण तुमची साथ होती मला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी व्यवस्थित जाईन आणि व्यवस्थित पेपर सोडवेन. पण नका टेन्शन घेऊ तुम्ही. तुम्ही उद्या आलात काय नाही आलात काय, मला माहिती आहे तुम्ही काय माझ्या सोबत असणार आहे ते. संजू, काय ग? आओ कशाला उठलात तुम्ही? मला माहितीये काल रात्री लई लेट पर्यंत काम करत होतात ना, झोपायचं की थोडा वेळ. संजू, तुझा पेपर आहे ना आज? हा, 10 वाजता. अगं मग आराम करायचास की थोडा वेळ? नाही, 6 तास झोपले मी, तेवढी रेस्ट पुरेशी असते. संजू, आज तुझा पेपर आहे, थोड्या वेळ आराम केला तर काही बिघडणार नाहीये. आणि आज नाही गेलीस धावायला तरी काय हरकत नाहीये. आओ तसं नाही, आता इतके दिवस धावते मी, उगाच खंड नको पडायला. मी बाहेर पडले, मस्त धावले की असं फ्रेश वाटेल ना मला. काल काय म्हणत होता तुम्ही, ते एन्झायटी का काय, ते तसं नाही राहणार बघा. आणि तसं नसेल ना तर डोकं असं एकदम फास्ट मध्ये धावल माझं. संजू, तू खूप भारी आहेस. बरं चल, मला 2 मिनिटं दे. कशाला? मी पण येणार तुझ्या सोबत. हे बघ संजू, एक्झाम हॉलला तर नाही, पण इथे तरी सोबत करता येईल. बरं, धावते की. आलोच.